नमस्कार मित्रांनो. साक्षीचं शिक्षण तसं डिग्रीपर्यंत झालेलं. घरी फक्त आई आणि बाबा तिघांचं कुटुंब अगदी आनंदी होते. साक्षीच्या आईला साक्षीच्या लग्नाची काळजी होती. साक्षीचं वय लग्नाचं होऊन गेलं होतं. साक्षी तशी अंगाने मुसमुसलेली. नेहमी ड्रेस किंवा जीन्सवर असायची. जो काही ड्रेस घालायची त्यातून तिची जवानी अगदी भरदार दिसायची. भरदार उभार, भरदार मांड्या, कलिंगडसारखे नितंब, मध्यम उंची. त्यामुळे तिचं व्यक्तिमत्व अगदी शोभून दिसत होतं. साक्षीची जवानी तशी उतावीळ होतीच. पण तिला लग्नाच्या बंधनात अडकून राहायचं नव्हतं. साक्षीला जॉब करून पुढं जायचं होतं. म्हणून तिनं काही कंपनीत जॉबसाठी अप्लाय केला होता. काही दिवसांनी एका प्रायव्हेट कंपनीतून कॉल आला. तेव्हा साक्षीने अपॉइंटमेंट घेऊन इंटरव्ह्यू दिला. साक्षीचं सिलेक्शन झालं. वर्ष वार्षिक चांगला पॅकेज आणि महिन्याला बाहेरची टूर अशी त्या कंपनीकडून ऑफर मिळाली. साक्षी जॉबवर रुजू झाली. कंपनीचा बॉस परदेशात असायचा. वयाची 50शी गाठलेला, पैशाने आणि अय्याशीने माजलेला. जेवढं त्याचं कंपनीत लक्ष असायचं त्यापेक्षा कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडे त्याचं लक्ष जास्त असायचं. जे कोणी त्याला आवडेल तिला तो कंपनीच्या खर्चाने ज्या देशात तो असेल तिकडे तिला बोलवून घेई. तसं पाहिलं तर बॉसने आत्तापर्यंत कंपनीच्या सगळ्या मुली बायका भोगल्या होत्या. आता त्याला पाहिजे होती साक्षी. बॉसनं तसा प्लॅन करायला चालू केलं. एक अनुभवी बाईला तिला समजावून सांगण्यास सांगितलं. ती बाई जिला बॉसने पूर्ण भोगली होती ती साक्षीजवळ येऊन म्हणाली, "साक्षी मॅम, तुम्हाला कंपनीच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे." हे ऐकताच साक्षीचा आनंद गगनात मावत नव्हता. तेव्हा विजा पासपोर्ट तयार करून साक्षी बाहेर पडली. विमानाने ती विदेशातल्या बॉसच्या फार्म हाऊसवर पोहोचली. ऑलरेडी तिला सगळी माहिती मिळाली होती की बॉसच्या फार्म हाऊसवर तिची सर्व व्यवस्था केली आहे. पण तिला हे सांगितलं नव्हतं की काय काम करावं लागणार आहे. तिला फक्त हेच माहीत होतं की कंपनीचं काम आहे. जेव्हा साक्षीने बॉसला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती त्याला पाहतच राहिली. वयाची 50शी जरी असली तरी त्याचा रुबाब ठेकेदार होता. पण डोळ्यात वासना भरलेली. साक्षी त्याच्यावर मोहित झाली होती. साक्षीला माहीत होतं की बॉस आपल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. तरी पण साक्षी बॉसवर फिदा होती. कारण एकतर बॉस श्रीमंत होता आणि साक्षीला लवकरात लवकर पैसा कमवायचा होता. साक्षीला कंपनीत समजलं होतं की बॉस किती खाजाडा आहे आणि मला त्यानं इथं त्याची खास भागवण्यासाठी बोलवलं आहे. तसं पण साक्षी ही खूपच खाजाडी होती. कॉलेजमध्ये तिनं दोघा-तिघांना अंगावर घेतलं होतं. त्याची चव अजून साक्षीच्या जिभेवर रेंगाळत होती. साक्षीने थोडा विचार केला. इतक्या तगड्या तरुणांना मी अंगावर घेतलंय. त्यांचं लॉलीपॉप मी माझ्या जिभेवर घेतलेत. आता हा म्हातारा किती वेळ टिकणार आहे? असं बोलून साक्षीने बॉसचे सांगल ते करायचं असं ठरवलं. बॉसने साक्षीचं वेलकम केलं आणि तिची रूम दाखवून फ्रेश होण्यास सांगितलं. रात्रीचे 9 वाजले होते. साक्षी जेवण करून बेडवर टीव्ही पाहत पडली होती. साक्षीला माहीत होतं की आज बॉस माझ्या रूमवर येणार आहे. कारण तिला तशी माहिती अगोदरच दिली होती. इतक्यात रूमची बेल वाजली. साक्षीने दरवाजा ओपन केला. तेव्हा समोरच्या व्यक्तीला पाहून साक्षी थोडी बुचकळ्यात पडली. ती थोडी घाबरलीच. कारण समोरची व्यक्ती एक आफ्रिकन होती. अतिशय काळी, उंच आणि धिप्पाड. अंगात सूट-बूट घातलेली. साक्षीने बॉसला फोन केला. तेव्हा बॉस म्हणाला, "तो जे सांगतोय ते मुकाट्याने कर." साक्षीला नकार देता येत नव्हता. कारण पासपोर्ट आणि पिझ्झा तिच्या बॉसकडे होता. साक्षीला वाटलं होतं की बॉस बरोबर रात्र घालवायला
जास्त वेळ लागणार नाही. पण घडलं वेगळंच. साक्षीने फोन ठेवला आणि बेडवर बसली. तिला कळून चुकलं होतं की आपली फसवणूक झाली आहे. पण थोडा विचार करून साक्षीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. कारण आत्तापर्यंत आफ्रिकेच्या लोकांचे लॉलीपॉप साक्षीने फक्त टी व्हीवर पाहिले होते. आता ती हाताने खेळवणार होती. तो आफ्रिकन जसा साक्षीजवळ आला तशी साक्षी दचकलीच आणि हाताची मूठ आवळत गप्प उभी राहिली. काही वेळातच तो आफ्रिकन आणि साक्षी पूर्ण विवस्त्र झाले. इतका मोठा आफ्रिकन लॉलीपॉप पाहून साक्षीला काही सुचत नव्हतं. 8 इंच लांब आणि जाडी तर गुहेपेक्षा मोठी. आता इतका लांब आणि जाड लॉलीपॉप आत घ्यायला म्हणजे चांगली फाडून निघणार, असा विचार साक्षीच्या मनात आला. तरीही साक्षीने आपल्या चिकन्या गुहेत आफ्रिकन वाघाला सामावून घेतला. आफ्रिकन उलट्या दिशेने कार्यक्रम करत घेत होता. तशी साक्षी वाकून साथ देत होती. रात्रभर त्यानं साक्षीला भोगलं. सकाळी जेव्हा बॉस तिच्या रूममध्ये आला त्यावेळी साक्षी बॉसला म्हणाली, "काय बॉस, इतकंही फसवायचं नाही कोणाला. मला सांगितलं तुमच्याबरोबर रात्र घालवायची आहे. इथे आणि एका आफ्रिकन माणसाबरोबर रात्र घालवावी लागली." त्यावर बॉस म्हणाला, "साक्षी, तो आफ्रिकन माझा बिझनेस पार्टनर आहे. त्यानंच तुझी निवड केली आहे." तेव्हा साक्षीला 2 लाखाचा चेक देऊन बॉसने साक्षीला आपल्या मिठीत घेऊन चुंबन घेऊन थँक्स म्हणू लागला. आता पुढची रात्र बॉसची होती. मित्रांनो, कथा आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.